कोण तुम्ही? मी सिमरन. मला अलकनंदा मॅमने बोलवलंय असिस्टंटच्या नोकरीसाठी. सिमरन, एक मिनिट. हॅलो. अलकनंदा मॅडम, बाहेर एक सिमरन नावाची मुलगी आली आहे. तुमची काही मीटिंग आहे का आज? हो हो, पाठव तिला आत. ओके. ठीक आहे, तुम्ही जा. थँक्यू. इथे कुठे CCTV कॅमेरा तर नाहीये ना? कॅमेरा तर दिसत नाहीये. आता माझा खरा प्लॅन सुरू होईल. अजून कशी आली नाही ती? गेटवर पोचले म्हणून केव्हाच मेसेज केला होता मला. एवढा वेळ लागतो? अरे बापरे, तिच्या डोक्यात काय चाललंय? काही गडबड केली आणि मी अडकले तर? बाबा, श्रावणी, तू घरी का आलीस? तुला सांगितलं होतं ना घरी येऊ नको म्हणून. काय बोलताय तुम्ही? बाबांवर हल्ला होणार याचं कळलं. मी बाहेर कशी काय थांबू शकते? पण तुझा जीव हे धोक्यात. बघा, बाबांपेक्षा माझा जीव काही महत्वाचा नाही. बाबांसाठी मला मरण पत्करावं लागलं ना तरी मला वाटेल की माझं आयुष्य सार्थकी लागतं. वर्षा, वर्षा बाहेर ये जरा. हो आले आले. वर्षा, मला सांग, इथे कोणी आलं होतं? कोणी मुलगी इथे आली आहे? नाही मॅडम, मला ठाऊक नाही. सर कुठे आहेत? स्टडी रूम मध्ये. बरं. विशाल. हो सर. बंगल्याचे सगळे गेट्स बंद करा. कोणालाही आत सोडू नका. जी सर. आणि बंगल्याचे सगळे CCTV फुटेजेस चेक करा. हो सर. तुम्ही सगळ्या सर्वांना हॉलमध्ये बोला. हो ठीक आहे. हे बघ, हे जे आहेत ना, बाबा, बाबा, अरे काय पद्धत आहे का आतमध्ये यायची? तुम्ही ठीक आहात ना? इथे कोणी आलं तर नाही ना? नाही, कुणीच आहे नाही. इथे कुठलीच व्यक्ती येऊ शकत नाही आणि आलीच तर जिवंत जाऊही शकत नाही. सर, ये लड़की तो अलकनंदा मैडम से मिलने आई थी. ये बात मुझे सिक्योरिटी गार्ड ने बताई. मॅडमला हॉलमध्ये बोलून. हो सर. रुद्र, काय चाललंय तुझं? बहीण आहे ती माझी. तिचा अशा मुलीशी काय संबंध? ती आत्याला भेटली म्हणजे आत्या तिला नक्कीच ओळखत असणार. माझ्या बहिणीच्या विरोधात बोलण्याचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाहीये. सॉरी बाबा, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण आता यांनी सांगितलं ना की सिक्युरिटी गार्ड स्वतः म्हणाले की ती अलकनंदा मॅडमना भेटायला आली होती. म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असणार. मला तुझं काही काय कसं नाहीये. ठीक आहे सर, पण मला माझी ड्युटी बजावण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी मला अलकनंदा मॅडमला चौकशीसाठी बोलवावंच लागेल. बोला मॅडम. ही मुलगी आली होती इथे? हो, आली होती. का? मला असिस्टंट हवी होती ना, म्हणून इंटरव्ह्यू करता बोलवलं होतं. पण मला ती पटली नाही म्हणून मग मी विश्वंभरपर्यंत तिला पाठवलंच नाही. आत्या, त्या मुलीला तू बाहेर जाताना बघितलंस? हो, म्हणजे काय गेटच्या बाहेर गेली ना ती? नक्की? हो. विशाल. हो सर. त्या मुलीला इथून बाहेर जाताना बघितलंस? नाही सर, नाही बघितलं. रुद्र सर, ती मुलगी नक्कीच वैशाली असणार. ती आत्याला भेटायला आली होती म्हणजे आत्यानेच तिला घरात घेतलं.
काय बोलतेस कळतंय का तुला? सर, मला श्रावणी म्हणते ते पटतंय. रुद्र, मी तुला निक्षून सांगतोय, माझी नंदा का माझ्या विरुद्ध काहीही करणार नाही आणि तिच्यावर आरोप करण्याचा कुणालाही अधिकार नाहीये. भैया भैया, मी काय म्हणतोय, एकदा तपासून बघायला काय हरकत आहे? हा, रिस्की गोष्टी आहेत ना. आपण रुद्र तू हो, ऍक्च्युली मी तेच करणार, पण त्याआधी सरांना इथून शिफ्ट केलं पाहिजे. सर, इथे अजिबात सेफ नाही. मी माझ्या घरात सेफ नाहीये. काय बोलतेस रुद्र? नंदा का सांगते ना, ती मुलगी आली, इंटरव्ह्यू दिला आणि गेली. त्यामुळे आता या घरामध्ये असं कोणी नाहीये ज्याच्यामुळे माझ्या जीवाला धोका होईल. सर, तुम्ही प्लीज समजून घ्या. ती मुलगी इथे आल्याचा प्रूफ आहे, पण इथून बाहेर गेल्याचा नाही. सर, घर मोठं आहे आणि 5-7 रूम्स तर अशाच रिकामे असतात. नजर चुकवून जर ती इथेच कुठेतरी असेल, लपून बसली असेल तर? हे, असं कसं? एवढे नोकर आहेत घरात, कोणीतरी तर पाहिलंच असतं ना. ठीक आहे. ती मुलगी इथून बाहेर जाताना दिसली? बोला पटकन. नाही सर. बघितलं सर, त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायला हवी, सजग राहायला हवं. राहुल, विशाल, हो सर, तुम्ही सगळीकडे सर्च करा, घर पिंजून काढा. ती मुलगी इथेच कुठेतरी लपून बसलेली असेल. चल. येस सर. चला साळून घे, अख्खा बंगला सर्च करा. हो, तुम्ही पण जा लवकर. सर, तुम्हाला सेफ जागी शिफ्ट करायला हवं. तुम्ही माझ्याबरोबर या. नाही रुद्र, सर, प्लीज हट्ट करू नका. इथे कधीही काहीही होऊ शकतं. रुद्र, ती गुन्हेगार मुलगी पुन्हा एकदा मिनिस्टरच्या घरामध्ये शिरली आणि मिनिस्टर पळून गेला, ही बातमी जर का बाहेर गेली ना तर बदनामी होईल. त्यामुळे मी इथनं कुठेही हलणार नाही आणि मुळात माझ्या कुटुंबाला सोडून मी कुठेही जाणार नाही. जे काय व्हायचं असेल ना ते इथेच होऊ दे.